नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच मागच्या काही ट्रेडिंग सेशनचंही आपण ॲनालिसिस घेणार आहोत. आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण लास्ट टाइम ज्या ट्रेडिंग सेशनचा व्हिडिओ बनवला होता तो होता 21 मार्चच्या दिवशीचा. आपण इथे बघू शकतो. याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं होतं की 22,000ची लेवल जर मार्केटने होल्ड केली तर अपर साईडला 133चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आपण क्लिअरली इथं बघू शकतो की मार्केटने जे आहे ते या लेवलच्या वरती ओपनिंग दिली, मेंटेन केली ती लेवल. त्या दिवशी टार्गेट तर काही मिळालं नाही, पण नेक्स्ट डे आपण बघू शकतो परत इथं जेव्हा सपोर्ट घेतला, इथून जी रिकव्हरी केली ती आपल्याला डिरेक्टली 133 पर्यंत गेलेली दिसते. आज थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. गॅप डाऊन ओपनिंगमध्ये पहिल्या सेशनमध्येच आपण इथं बघू शकतो, पहिल्या कॅन्डलमध्येच ऑलमोस्ट हा गॅप फिलअप होताना आपल्याला दिसला. ओव्हरऑल अपर साईडला आज जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम येण्याच्या प्रयत्नात मार्केट राहिलं. डाऊन साईडला सेलर्सने बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण 22,000ची लेवल जी आहे ना ती शेवटपर्यंत मार्केटने मेंटेन ठेवली आणि क्लोजिंगही त्याच्यावरती दिलेली आहे. वन डेचा टाइम फ्रेम जर घ्यायला गेला ना निफ्टीचा, तुम्ही जर चेक करायला जर गेला ना तर इथं आपण बघू शकतो की वन डेच्या टाइम फ्रेमवरती डाऊन साईडला जो ग्राफ आलेला आपल्याला दिसतोय मार्केटमध्ये, आपण इथं बघू शकतो की या चॅनल नंतर मार्केटने जो ब्रेकडाऊन दिलेला होता एक्झॅक्टली थोडीशी रिकव्हरी आलेली आहे आणि चॅनलची ही जी लाईन आहे ना इथं मार्केट थोडंसं रेजिस्टन्स घेताना आपल्याला दिसत आहे. जी रिकव्हरी आलेली होती ना ह्या ट्रेडिंग सेशनच्या आदल्या दिवशीच्या दिवशी आपण इथं बघू शकतो, म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला आपण इथं बघू शकतो की या लेवलच्या वरती जर मार्केटने क्लोजिंग जर दिली असते ना, स्ट्रॉंगली क्लोजिंग इथपर्यंत आपण बघू शकतो 133 180 पर्यंत मार्केट गेलेलं होतं. याच्या आसपास जर क्लोजिंग दिली असते तर आपण क्लिअरली म्हणू शकलो असतो की हा फेक ब्रेकडाऊन होऊन मार्केटने परत एकदा अपर साईडला रॅली द्यायला सुरुवात केलेली आहे. पण नंतर आपण बघू शकतो शेवटच्या काही सेक्शनला शेवटच्या क्षणाला थोडीशी आपल्याला सेलिंग येताना दिसली. आजही जर बघितलं तर प्रयत्न तर झाला, पण अपर साईडला इथं बघू शकतो आपण 22,075 पासून परत एकदा सेलिंग येताना दिसली आणि ओव्हरऑल फक्त 22,000ची लेवल मार्केटने मेंटेन करून ठेवलेली आहे. तर आता इथून काय प्रोबॅबिलिटीज बनताना दिसू शकतात त्या सगळ्या आपण डिस्कस करूया. थोडंसं बँक निफ्टीकडे बघूया आपण. बँक निफ्टीचाही टाइम फ्रेम काय सांगतोय. बँक निफ्टीचाही 5 मिनिटाचा टाइम फ्रेम जर बघितला तर इथेही आपण बघू शकतो ज्या चॅनलमध्ये ट्रेड करत होतं बँक निफ्टी आजही त्याच्यामध्येच क्लोजिंग देण्यात सक्सेसफुल झालेलं आहे. बेटर क्लोजिंग त्यातल्या त्यात निफ्टीची म्हणावी लागेल. आपण इथं बघू शकतो की डाऊन साईडला क्लोज होणं प्रिफर केलेलं आहे बँक निफ्टीने. वन डेचा टाइम फ्रेम जर घ्यायला गेलं बँक निफ्टीचा तर ओव्हरऑल आपल्या इथं काय वन डे मध्ये आपल्याला इथं काय स्ट्रक्चर बनताना दिसतंय ते आता आपण बघूया. तर इथं बघू शकतो काइंड ऑफ आपण बघू सेल ऑफ आला, ब्रेकडाऊन आला, अपर साईडला परत या चॅनलमध्ये गेलोय मार्केट. आता इथं सपोर्ट घेत आहे आणि सपोर्ट घेऊन जर अशा प्रकारचं काही जर पॅटर्न जर बनलं ना तर परत आपण म्हणू शकतो एक अपवर्ड स्ट्रिक या लेवलपर्यंत परत या रेजिस्टन्स पर्यंत बँक निफ्टी कंटिन्यू करताना आपल्याला दिसू शकते. त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या लेवल्स आहे त्याही आपण बघणार आहोत. पण आता उद्यासाठी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपली कशी असायला पाहिजे ती डिस्कस करूया. थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय, 28 तारखेची एक्सपायरी असणार आहे, मंथली एक्सपायरी निफ्टी आणि बँक निफ्टीची. 22,000च्या लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट बनलेले आपण इथं बघू शकतो. सपोर्ट तुलनेने स्ट्रॉंग आहे. एक 22,100च्या लेवलला थोडं कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालू आहे आणि 0.1च्या आसपास पीसीआर आहे, 1.05च्या आसपास पीसीआर आहे, जो की न्यूट्रल आहे, ओव्हरबॉट नाही आहे. प्रोबॅबिलिटीज दोन्ही साईडकडे जाणारी आहे. 22,000ची लेवल स्ट्रॉंग आहे आणि इकडं 21,100 नंतर जरा सोडलं तर डिरेक्टली 22,500 पर्यंत कुठलाही क्लिअर आणि मोठा रेजिस्टन्स सध्याच्या घडीला तरी आपल्याला बनताना दिसत नाहीये. तर ओव्हरऑल जास्त पलटा जर बघितला तर थोडासा तो बायर्सचा भारी बनताना दिसतोय सध्याच्या डेटानुसार. बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये थोडंसं वेगळं पिक्चर आहे. 0.82च्या आसपास पीसीआर आहे, पुट कॉल रेशो आहे. थोडंसं सेलर्सचं डॉमिनन्स आपल्याला 47,000च्या राऊंड लेवलला बनताना दिसत आहे. सपोर्ट बनलेले आहेत 46,700 पर्यंत, जिथं थोडीशी कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालू आहे थोडंसं 46,800 आणि स्ट्रॉंग सपोर्ट 46,500 आणि त्याच्यानंतर डिरेक्टली 46,000च्या लेवलला. तर राऊंड लेवल टू राऊंड लेवलमध्ये चाललंय. आपण बघू शकतो 1,000 पॉईंटचा हे आहे. 47,000ची लेवल जरा निघाली स्ट्रॉंगली मार्केटने जरा येत्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आता 2 दिवस तर बाकी आहे, म्हणजे उद्याचा दिवस एक राहील प्री एक्सपायरी सेशन. त्या सेशनमध्ये या लेवलच्या वरती जर मेंटेन जर राहिलं मार्केट तर अपवर्ड स्ट्रिक जसे की मी वन डेच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टीमध्ये बोललो ती मेंटेन होताना दिसू शकते. इथे काय पिक्चर बनताना आपल्याला दिसू शकतं, इथं बघू शकतो आपण क्लिअर कट सेल ऑफ आला, मार्केटने इथं रेजिस्टन्स घेतलं. आता इथं जर सपोर्ट घेतला 22,000ला परत याच्यामध्ये येऊन स्ट्रॉंग क्लोजिंग जर ह्या लेवलच्या वरती जर देताना जर दिसलं आपल्याला 150 किंवा 200च्या आसपास आपल्याला क्लोजिंग देताना जर दिसलंय येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये, तर काइंड ऑफ इथं एक डबल
बॉटम बनून परत एक अपवर्ड साईड स्ट्रिक मार्केट कंटिन्यू करताना दिसू शकतं. तर ती एक प्रोबॅबिलिटी बनताना दिसू शकते. अदरवाईज या लेवलच्या वरती जर रेझिस्टन्स कंटिन्यू घेत राहिलं या लेवलच्या आसपास, तर मार्केटमध्ये डाऊन साईडचे मोमेंटम बनण्याचे चान्सेस आपल्याला ओव्हरऑल त्यातल्या त्यात जास्त दिसू शकतात. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती क्लिअरली आपल्याला दिसतंय 21,980 ची लेवल आपण इथे बघू शकतो. 21,980 ची लेवल ही क्लिअर कट एक रेझिस्टन्स म्हणून आपल्या समोर आहे. आजही जर बघितलं तर या लेवलच्या आसपासच मार्केटने रिव्हर्सल घ्यायला सुरुवात केलेली होती एवढ्या गॅप डाऊन नंतरही. आणि अपर साईडला जर बोलायचं जर झालं तर अपर साईडला आपण काय बघू शकतो की अपर साईडला या लेवलच्या आसपास 22,080 ते 22,100 हा कंटिन्यू आपण जर बघितलं ना तर एक रेझिस्टन्स झोन आपल्याला बनलेला दिसतोय. डेटा पण आपल्याला ऑलमोस्ट तेच सांगताना दिसतोय की या लेवलच्या आसपास आपल्याला थोडंसं कंजेशन दिसू शकतं, थोडंसं रेझिस्टन्स दिसू शकतं. तर या दोन्ही लेवलकडे लक्ष ठेवायचं आहे. 22,080 पासून तर 22,100 याच्यावरती जर निघताना दिसलं, याच्यावरती ओपनिंग देताना दिसलं कुठल्याही केसमध्ये, याच्यावरती जर मार्केट सस्टेन करत असेल 22,080 22,100 च्या वरती, तर एक चांगलं मोमेंटम बांधताना दिसू शकतं. टार्गेट ऑब्व्हियसली पहिलं टार्गेट या लेवलपर्यंत, ज्याच्यामध्ये 22,180 ते 200 ची लेवल, 200-220 ची लेवल आपल्याला क्लिअरली येताना दिसू शकते. तर आपण या लेवलकडे लक्ष ठेवून कॉल साईडला अपर साईडला प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट मला बनताना दिसतंय अपर साईडला, मग डिरेक्टली 22,290 च्या लेवलला, या लेवलसाठी आपण अपर साईडला प्रयत्न करू शकतो. कुठल्याही केसमध्ये 21,980 ही लेवल जरा तुटताना जरा दिसली तर त्या केसमध्ये मग मला टार्गेट बनताना दिसतंय. पहिलं टार्गेट जे मला बनताना दिसतंय त्याच्यामध्ये जर बघायला जर गेलं तर क्लिअरली 21,880 पर्यंतची लेवल आपल्याला येताना दिसू शकते. या लेवलसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो मार्केटला हे करण्यासाठी. मग डिरेक्टली 21,800 ची लेवल जी आहे ही लेवलही पॉसिबल आहे डाऊन साईडला. तर या दोन्ही लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या दोन्ही लेवलसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. मार्केट जरा साईडवेज जाण्याच्या प्रयत्नात जरा दिसला आपल्याला, रेझिस्टन्स घेत असेल, हे करत असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की एक्सपायरीच्या दिवशी ब्रेकआउट जर आला, आयदर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जर आला, तर एक मोमेंटम मिळण्यासाठी रेडी राहा. आयदर साईडला मोमेंटम मार्केट स्ट्रॉंगली देताना दिसू शकतं. तर उद्याचा दिवस निर्णायक ठरू शकतो. साईडवेज जरा गेलं तर काय प्रोबॅबिलिटी आहे ती आपण आता डिस्कस केलेली आहे. बँक निफ्टीबद्दल बघून घेऊया. बँक निफ्टी काय सांगताय. बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट रेझिस्टन्स जर बोलायला जर गेलं ना तर बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट हा जो झोन आहे 46,760 च्या आसपास आणि अपर साईडला 46,800 ही जी लेवल आहे ना ही कम्प्लीट एक रेझिस्टन्स झोन म्हणून आपल्याला बनलेला दिसतो. याच्यावरती जर जाताना दिसलं तर आणि तरच प्रोबॅबिलिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट या लेवलपर्यंत 47,040 पर्यंतचं मिळताना दिसू शकतं. तर या लेवलसाठी आपण कॉल साईडला प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट मला बनताना दिसतंय 47,230 पर्यंत. डाऊन साईडला सपोर्ट कुठे घेताना दिसू शकतं, वारंवार सपोर्ट घेतलेला आहे ऑलमोस्ट या झोनमध्येच 46,500 ची लेवल. तर या लेवलच्या आसपास आपण इथं बघू शकतो की मार्केट आपल्याला बँक निफ्टी कंटिन्युअसली सपोर्ट घेताना दिसतंय. तर या लेवलच्या खाली जर जाताना दिसलं कुठल्याही केसमध्ये, तर त्या केसमध्ये आपल्याला डाऊन साईडला डिरेक्टली टार्गेट बनताना दिसू शकतं. परत एकदा 46,200 ची क्रिटिकल लेवल इथे जर मार्केट आलं आणि फर्दर याच्या पुढे जर सेल ऑफ येताना जर दिसला तर कंटिन्युएशन मध्ये जाताना दिसू शकतं 45,880 ह्या लेवलही पॉसिबल आहेत. कारण की नेक्स्ट सपोर्ट आपण बघू शकतो एक्झॅक्टली या लेवलला आहे. हा जरा तुटला तर, आणि क्लिअरली हा तुटला तर डाऊन साईडचे हे लेवल्स ओपन होतात. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत, सगळ्या पॉसिबिलिटीज डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये समजलेलं असेल. काही डाऊट असेल तुम्ही इंस्टाग्राम किंवा कमेंट सेक्शनचा यूज करू शकता. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवस हे चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.